इंस्टाग्रामवर ओळख झाली, प्रेमसंबंध जुळले, पण या प्रेमसंबंधाचा अत्यंत भयंकर शेवट झाला आणि यात महाराष्ट्रातील तरुणीची क्रूरपणे हत्या करून तिला सेप्टिक टँकमध्ये फेकून देण्यात आलं। आश्रफी उर्फ सिया असं या तरुणीचं नाव। ती मूळची महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातली। वर्षभरापूर्वी सियाची ओळख भोपाळच्या समीर नावाच्या व्यक्तीसोबत इंस्टाग्रामवरती झाली। ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ती समीर सोबत राहण्यासाठी सिया आपलं घर सोडून 3 महिन्यांपूर्वीच भोपाळमध्ये गेली होती। समीर हा रिक्षा चालक होता, पण त्याचं आधीच लग्न झालेलं होतं आणि त्याला 2 मुलं सुद्धा होती। सिया भोपाळला गेल्यानंतर त्याच्यासोबत राहू लागल्यानं घरात रोज भांडण होऊ लागलं। सिया समीरकडे लग्नासाठी तगादा लावत होती। लग्नाला नकार दिल्यास 5 लाख रुपयांची मागणी ती करत होती। या रोजच्या कटकटीला कंटाळून समीरची पहिली पत्नी घर सोडून गेली आणि माहेरी निघून गेली। त्यामुळे दोघांचा वाद आणखीनच वाढत गेला। अशाच सोमवारी संध्याकाळी समीर आणि सियामध्ये पुन्हा कडाक्याचं भांडण झालं। रागाच्या भरात समीरनं सियाचा गळा दाबून खून केला। त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं आपली आई, भाऊ आणि बहिणीची मदत घेतली। त्यांनी सियाचा मृतदेह एका लोखंडी पेटीमध्ये भरला, त्यात जड दगड टाकले आणि रात्रीच्या अंधारामध्ये घराशेजारील एका रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टँकमध्ये तो मृतदेह फेकून दिला। अशात गुरुवारी संध्याकाळच्या वेळी रिकाम्या प्लॉटमध्ये काही लहान मुलं खेळत होती। या लहान मुलांना भयंकर दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं। त्यांनी पाहिलं असता टाकीत एक पेटी तरंगताना दिसली। मुलांनी तात्काळ ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितलं। गांभीर्य पाहून रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी ती पेटी उघडली आणि त्यात सियाचा कुजलेला मृतदेह आढळला। मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब होती। कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर आव्हान होतं, पण सियाच्या हातावर असलेल्या टॅटूवरून तिची ओळख पोलिसांना पटली। पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला समीरचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केली। या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर याला देखील पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्यात।